नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वपूर्ण अपडेट. लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा हप्ता अनेक महिलांचा बंद करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून एक परिपत्र काढण्यात आलेले आहे. यामध्ये अर्जाची छाननी सुरू करण्यात आलेली आहे. तर यामागची कारणे काय आहेत आणि कोणकोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत, तर पहा पुढीलप्रमाणे. तर पहा या ठिकाणी 1/7/2024 रोजी 21 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या लाभार्थ्यांना नारी शक्ती दूत ॲपवर अपात्र ठरवावे. तर नारी शक्ती दूत ॲपवरून ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांचे वय 1/7/2024 रोजी 21 वर्षापेक्षा कमी असेल अशा लाभार्थ्यांना आता अपात्र करण्यात येणार आहे. पुढे पहा, 30/9/2024 रोजी 21 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या लाभार्थ्यांना वेब पोर्टलवर अपात्र ठरवावे. तर ज्या लाभार्थ्यांनी वेबसाईटवरून अर्ज केला होता आणि त्यांचे वय 30/9/2024 रोजी 21 वर्षापेक्षा कमी होते अशा लाभार्थ्यांना आता अपात्र करण्यात येणार आहे. पुढे पहा, 1/8/2025 रोजी 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांना अपात्र ठरवावे. तर 1/8/2025 रोजी ज्या लाभार्थ्यांचे वय 65 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे अशा लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. पुढे पहा, लाभार्थ्यांच्या वयाची खात्री करताना आधार कार्ड व्यतिरिक्त अपलोड केलेली इतर कागदपत्रे तपासावीत आणि आधार कार्ड व इतर कागदपत्रामध्ये जन्मतारखेस बदल आढळल्यास त्याची पडताळणी करावी. तर लाभार्थ्यांनी कागदपत्र अपलोड करते वेळेस आधार कार्डवर एक जन्मतारीख आणि दुसऱ्या कागदपत्रावर दुसरी जन्मतारीख, तर असं आता चालणार नाही. एकच जन्मतारीख असायला हवी. जन्मतारखेत बदल आढळल्यास त्यांची इथे हप्ता बंद करण्यात येणार आहे. पुढे पहा, एका कुटुंबात एक रेशन कार्ड, 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्यास रेशन कार्ड तपासावे आणि त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे तपासावे. तर एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाभ मिळणार आहे आणि 2पेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर आता तिसऱ्या महिलांना हा लाभ मिळणार नाही. तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट यामध्ये दिली आहे. धन्यवाद.